त्यातूनच एक भाग म्हणजे शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार आणि हा शिक्षक गौरव पुरस्कार दरवर्षी प्रमाणे आज 4थ्या वर्षी या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे खूप मोठं योगदान राहिलेले आहे. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम खऱ्या अर्थानं शिक्षक करतो आणि या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम जाणीव फाउंडेशन गेले 3 वर्ष करत आलेलं आहे. अनेक प्रकारच्या शिक्षकांनी आमच्याकडे शिफारस केली होती. खरं तर याच्यातून निवड करणं अतिशय अवघड होतं, कारण 100हून अधिक शिक्षकांनी या ठिकाणी आमच्याकडे अप्लाय केलेलं होतं. परंतु त्यातूनही आम्ही यावर्षी जवळपास 35 शिक्षकांना आणि इतर मान्यवरांना या ठिकाणी नामांकित करत आहोत. यासाठी लोकनेते माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की दीपक प्रज्वलनासाठी त्यांनी पुढे यायचं. या ठिकाणी उपस्थित असणारे दादा परिवाराचे अध्यक्ष आदरणीय पाटील, प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट अशोक हजारे, ॲडव्होकेट ज्योती गुराखे, शांताबाई डांगर, पाटील खेळणार, जयराम शेख हेडंगे, अनमोल पाटील खेळणार, सुरेकर सर, किरण मोहन, या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सिंहाची त्यागाची आज प्रज्वलित करूया, तिच्याच उद्योगात उभे राहून अंधकार अज्ञानाचा दूर करूया, दूर करूया. प्रतिमापूजन तसेच दीपप्रज्वलन होत आहे. मोठ्या संख्येने उपस्थित झाला दादा परिवाराचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे संत तुकोबारायांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचवणारे आदरणीय उल्हासदादा पाटील यांनी पुष्पावर अशी मी सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आमचे मित्र संदीप काकडे यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेस मी आपणा सर्वांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे. संदीपजी काका जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्माननीय गुलाबी पाटील साहेब या ठिकाणी सन्मान होत आहे. जयराम शेख हेडंगे, ॲडव्होकेट अशोक हजारे यांचा सत्कार बाबासाहेब काकडे करतात. दीपक पाटील यांचा सत्कार गुरुदेवांनी करावा. माननीय मोहन सर यांचा सत्कार
खरं तर सर्वांना यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की जाणीव फाउंडेशनची सुरुवात कशी झाली. डोळासने येथील आणि संगमनेर येथील काही युवकांची, समविचारी युवकांची आणि तरुणांची एकत्रीकरण झालं आणि आपण कुठेतरी या शिक्षकांचं देणं लागतो. शिक्षक घडला तर विद्यार्थी घडतील आणि विद्यार्थी घडले तर देश घडेल, देश उभा राहील. ही जाणीव ठेवून जाणीव फाउंडेशन हे नाव सुचवलं गेलं आणि जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून हा शिक्षक गौरव पुरस्कार गेले 3 वर्ष आणि हे 4थं वर्ष या पुरस्काराचं आहे. शिक्षक खऱ्या अर्थाने एका मातीच्या गोळ्याला घडवण्याचं काम करतो. अनेक प्रकारे आपण बघितलं तर शिक्षकांनी अतिदुर्गम भागामध्ये सेवा दिलेली आपण बघतो. शिक्षकांचे पुरस्कार खूप होतात, परंतु दुर्गम भागात आणि वंचित असणाऱ्या घटकांनाच आम्ही फक्त पुरस्कार देत असतो. अनेक पुरस्कार राष्ट्रीय असतील किंवा जिल्हा स्तरावरचे पुरस्कार असतील, परंतु वंचित असणाऱ्या, दुर्बल, दुर्लक्षित असणाऱ्या शिक्षकांचं आम्ही या माध्यमातून सन्मान करत असतो. संस्थेने अनेक कामं यापूर्वी केलेले आहेत हे मी यापूर्वी सांगितले, परंतु खऱ्या अर्थानं लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं आणि म्हणून माणसाने व्हायचं तर परीस झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शिक्षक हा परीस आहे, कारण शिक्षकाच्या संपर्कामध्ये जो येतो त्याचं खऱ्या अर्थानं सोनं होतं. असे सोनं करण्याचं, मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम हा शिक्षक करत असतो. आणि मग खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले शिक्षक, अध्यक्ष असणारे शिक्षक सुद्धा अतिशय गुण संपन्न शिक्षक उल्हासदादा पाटील आणि उपस्थित सर्व शिक्षक या सर्वांचं मी प्रथमतः जाणीव फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. संख्येने उपस्थित झालं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आकाशाला वेसण घालणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या गुरुजनांचा हा सन्मान, जिद्दीने अखंड समाजावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिक्षकांचा हा सोहळा, कला, उपक्रम, नाविन्यता, कल्पकता यांनी कर्तव्याचा ठसा उमटवला. अशोक हजारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अशोक हजारे सर. या जन आरोग्य संचलित जाणीव फाउंडेशन आयोजित लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात गौरव पुरस्कार 2024चा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उल्हासजी पाटील साहेब, गाथा परिवाराकरता गेले 22 वर्षापासून ते संत तुकाराम महाराजांचे पवित्र असे विचार घेऊन, मूळचे ते धुळ्याचे आहे परंतु संगमनेरमध्ये काम करतात. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट किरण रोहन, जयराम शेठ ढेरंगे, त्याचबरोबर ज्यांना या ठिकाणी आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब यांच्या नावाने युवा सन्मान पुरस्कार दिला असे पठार भागातील इंद्रजित खेमनर, खरं तर ते पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संस्थेचे साकोरचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर शांताबाई गांगड या पण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी,
शिक्षकेतर कर्मचारी, आमचे मित्र कृषी क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांनी पोल्ट्री व्यवसाय इतर व्यवसायामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं ते आमचे राजेंद्र पाटील कांडळ. कालच मीटिंग मध्ये विषय झाला. आमचे इंद्रजित पाटील पोल्ट्रीचा व्यवसाय करतात, म्हणजे अंडी जे आपण मिळवतो ते, आणि त्याच्यामध्ये कसं प्रावीण्य मिळतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक संघटनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक मित्र, खरं तर मी जास्त बोलणार नाही, कारण आपण एक वेगळ्या आशेनं म्हणता येणार नाही, अपेक्षेने म्हणता येणार नाही, परंतु एका आनंदी वातावरणामध्ये आपण या ठिकाणी कुटुंबासह, कुटुंबातील नातेवाईक, मित्र परिवारासह आपण या ठिकाणी आला. सातत्याने गेली 4 वर्षापासून जाणीव फाउंडेशन मला या ठिकाणी आमंत्रित करते, त्याबद्दल खरं तर मी त्यांना धन्यवाद देईन, परंतु त्याहीपेक्षा खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन. आज या ठिकाणी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर आमदार सुधीरजी तांबे साहेब, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयश्रीताई, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रख्यात म्हणून नाव आहे ते ॲडव्होकेट आसिमजी सरोदे, अशी बरीच मान्यवर या ठिकाणी आपल्याला पुरस्कार वितरण करण्यासाठी येणार होते. ती येतही आहे, कुणी लवकर पोहोचेल, कुणी उशिरा पोहोचेल, परंतु येणार जरूर आहे. आणि कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. खरं तर आपल्याला जो पुरस्कार मिळतोय जाणीव फाउंडेशन, जन आरोग्यम यांची जी कार्यकर्ते मंडळी आहे ही बरीचशी मंडळी पाठव भागातली आहे आणि सातत्यानं अंतोन मिसळ सर तर म्हणजे कार्यक्रमाला यायचं म्हणलं की आयोजक थोडा आटकून येतो, चकाचक टकाटक मध्ये येतो, पण प्रत्येक कार्यक्रमाला पाहतो अंतोन मिसळ सर असेल, संदीपजी काकर असेल, आमचे सूत्रसंचालन करणारे सर असतील, एकदम साध्या पद्धतीने येऊन खऱ्या अर्थानं ज्यांनी जीवनामध्ये योगदान दिलं, मग तो शिक्षक पेशा असेल, कोणताही व्यवसाय असेल, त्याच्यामध्ये ती निवड करतात. त्यांची निवड समिती एक योग्य अशी स्क्रुटिनी करत असतात आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची निवड त्यांनी केलेली, एक सार्थ अशी निवड केली, त्याबद्दल मी त्यांना मनापासून आपणा सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि आपण देखील या ठिकाणी पुरस्काराला प्राप्त झालेले आहात, पुरस्कार आज घेऊन जाणार. याच्यामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. हे क्षेत्र करण्यासाठी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जे काम केलं, या कामामध्ये निश्चितपणानं चांगलं काम केलं म्हणून आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि याच्यापेक्षा जास्त काम करायचे म्हणून एक उमेद देण्याचं काम जाणीव फाउंडेशन आणि जन आरोग्य यांनी केलेलं आहे. याची जाणीव ठेवून निश्चितपणानं आपण भविष्यामध्ये चांगलं काम करावं यामध्ये शंका नाही. भविष्यामध्ये देखील आपण चांगलं काम करावं याकरता मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून सातत्यानं बोलवलं जात आहे. आज या ठिकाणी माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल या जन आरोग्य आणि जाणीव फाउंडेशनला देखील मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. त्यानंतर पठार भागाचे आमचे यांच्या वतीने एक पुरस्काराचं वितरण झालं, आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याचप्रमाणे युवा रत्न पुरस्कार आपल्या समितीने जाहीर केले व जे गुणवंताच्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला गेला. त्याचप्रमाणे आमचे पठार भागाचे युवा नेतृत्व, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे विद्यमान संचालक श्री
इंद्रित पाटील खेमनार यांना आज हा युवारत्न पुरस्कार जाहीर झाला. साकूर पठार भागाच्या वतीने आम्ही या नियोजन समितीचे हार्दिक अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे शिक्षकांनी सुद्धा पठार भागामध्ये अतिशय चांगलं काम ही कमिटी करते. आमचं मिसाळ सर असेल, बाळासाहेब हिंदे सर असतील, त्याचप्रमाणे संदीप काकड असेल, दिनकर मामा आमचे मार्गदर्शक काकड असतील, सर्व समिती अतिशय चॉईस करून हे शिक्षक शोधले जातात व कुणी शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि त्याचप्रमाणे ही जामीन फाउंडेशन गावामध्ये अतिशय चांगलं काम करते. सर्व शिक्षकांना माहीत नसेल, आमच्या साकूर पठार भागातील हे जिल्हा परिषदेचं एक गृहातलं छोटंसं गाव आणि या गावाला पाण्याची सुविधा नाही. टँकरची सुविधा, शासनाचे टँकर पाणी पिण्यासाठी येत असतात आणि गोरगरीब ठाकरवाडी वगैरे सर्व परिसराला पाणी दिलं जातं. आमचे आदरणीय मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय शंकर पाटील खेमनार हे नेहमीच बारकाईने लक्ष या गावाकडे देतात आणि असं एक छोटंसं गाव आज साहेबांच्या नेतृत्वाखाली हे गाव काम करत आहे. सर्व हे साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि साहेबांच्या नावाने, चिंतनच्या नावाने, डॉक्टरांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. हे खूप कौतुकास्पद काम आहे आणि अशा कमिटीचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. परंतु आनंद सर व कमिटी यांना मी एक विनंती करतो का आपण जे पुरस्कार देतात हे खूप चांगलं काम आहे, परंतु यापुढे आपली खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. आता साहेबांना नुकताच पुरस्कार प्रदान झालेला आहे आणि त्याच्या 2-3 दिवसामध्ये विधान भवन येथे त्याचं वितरण होणार आहे. तेव्हा आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्या वर्षी या विधानसभा 2-3 महिन्यात लागणारच आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने थोरात साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते 100% खात्री आहे सांगतो. तेव्हा आपण पुरस्कार देताना एक तुंबळे ही काळजी आपल्या समितीला घ्यावी लागेल, कारण जे शिक्षक द्यायचे असतात किंवा जे युवा पुरस्कार तुम्हाला द्यायचे असतील ते अतिशय चॉईस करून अतिशय उत्कृष्ट असे पुरस्कार द्यावे लागतील आपल्याला आणि जेणेकरून साहेबांच्या नावाला किंवा डॉक्टर साहेबांच्या नावाला कुठेही शिंतोडा असा उघडला जाणार नाही, कारण आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देतो. ही जबाबदारी आपली मोठी वाढलेली आहे आणि आपण जामीन फाउंडेशन आज तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काम करत आहे आणि अशा गुणवंत शिक्षकांना किंवा युवा कार्यकर्त्यांना हे पुरस्कार देण्यात आपण नियोजन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आम्हाला इथे बोलवलं व बोलण्याची नियोजन समितीने आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्यातीलच जाणीव फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात तसेच डॉक्टर सुधीरजी तांबे, कांचनताई थोरात यांच्या नावानं जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांचं वितरण या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय अशोकराव हजारे, जयराम भेडंगे, दिनकरराव काकड उपस्थित या समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सचिव, सर्व सदस्य उपस्थित, सर्वच पुरस्कारार्थी सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी जाणीव फाउंडेशनचे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी पुरस्काराचं वितरण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यामध्ये जे शिक्षक असतील, विशेष करून जास्त शिक्षक यामध्ये आहेत आणि जे शिक्षक अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतात त्यांना हे पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. तसंच सार्वजनिक जीवनामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतरही कोणी असतील त्यांना हे पुरस्कार दिले जातात. कारण सार्वजनिक जीवनामध्ये किंवा जिल्हा परिषद शाळा असेल किंवा इतरही संस्थेच्या ज्या हायस्कूल असतील, शाळा असतील,
या संस्थेमध्ये जे जे शिक्षक चांगलं काम करतात, आत्ताच आपण बघितलं असेल की 5 सप्टेंबरला जो पुरस्कार वितरण होणार आहे त्यामध्ये एक आदिवासी जिल्ह्यातील एक शाळा आहे आणि त्या ठिकाणच्या त्या शिक्षकाला तो पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या सर्वांनी तो व्हिडिओ त्यांचा बघितला असेल. त्या अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी शाळेत मुलं सुद्धा फक्त 7 मुलं होते आणि त्या ठिकाणी शाळा सुद्धा व्यवस्थित नव्हती, परंतु त्या शिक्षकाने त्या ठिकाणी जाऊन त्या शाळा व्यवस्थित केली. ती मुलं शाळेत कसे येतील हे काम त्यांनी केलं. असंच काम आपण पण करतात, परंतु याहीपेक्षा जास्त काम निश्चितपणे आपण जर मराठी शाळेत केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा. कारण मराठी शाळा या प्रत्येक खेड्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या वस्तीवर मराठी शाळा आहे आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं आदिवासी विभागात सुद्धा छोट्या छोट्या शाळा आहेत आणि त्या मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आपण आपल्या सर्व शिक्षकांची ही एक जबाबदारी आहे. आपण जर बघितलं आता अहमदनगर जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात जर बघितलं तर बऱ्याच शाळांचा पट हा साधारणपणे 20च्या आत आलेला आहे आणि शासनाचं असं धोरण तुम्हाला पण माहीत आहे की 20 पट संख्येच्या आतमधल्या शाळा किंवा 10 पट संख्येच्या आतल्या शाळा शासन बंद करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांची आपली एक जबाबदारी आहे की आपण त्या ठिकाणी ती पट संख्या कशी 15च्या पुढे टिकून राहील आणि ती शाळा जर बंद पडली तर निश्चितपणे त्या वाडी वस्तीच्या पुढील मुलांचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. तेव्हा आपली सर्वांची त्या ठिकाणी फक्त शिक्षकांचीच नाही परंतु पालक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांची सुद्धा एक मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. तेव्हा आपण सर्वांनी ही जबाबदारी स्वीकारून आपल्या तालुक्यात कमीत कमी बाहेरचं सोडून द्या, परंतु आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी कोणतीही शाळा बंद पडली नाही पाहिजे. कारण त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या परिसराचं त्या ठिकाणी नुकसान होतं. म्हणून आपण ती सर्वांनी ती जबाबदारी घ्यावी अशी सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. जाणीव फाउंडेशनने अनेक वेगवेगळ्या त्याचे पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत. मी जाणीव फाउंडेशनचा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. त्या ठिकाणी आज त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच या पुरस्काराने युवकांना प्रेरणा मिळेल, जिद्द, आत्मविश्वास आणि परिश्रम करण्याची जी काही प्रेरणा आहे या पुरस्कारातून आहे. जोता टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी केंद्र साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये आईवडिलांप्रमाणे सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. शिक्षकांनी स्तंभ व्हावा ही आमची भूमिका आहे. युवा पिढीने ज्ञानादेशी समाज लढवण्याचे ध्येय उराशी घेऊन समाजोन्नतीसाठी सदैव कार्यमग्न राहून त्यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार होत आहे. सन्माननीय केंद्र साहेबांच्या शुभ हस्ते तसेच संदीप सर संतोष भाऊ कासार, अनमोल भाऊसाहेब कासार, कोडेकर सर यांनी सुद्धा पुढे यायचं या सत्कारासाठी. तर या ठिकाणी सत्कार होत आहे. अतिशय उत्कृष्ट असं कार्य शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या आहेत. आणि जाणीव फाउंडेशनचे ते उत्कृष्ट असे सभासद आहेत, खूप मेहनत घेतात. याही पुढे आपण असंच
सन्माननीय श्री लक्ष्मीनाथ नानाजी पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृपया त्यांनी पुढे यायचे हा सत्कार स्वीकारण्यासाठी. समोर सगळे समोर मान्यवर आले हा बघा इकडे समोर सगळे समोर. तसेच यानंतर अनिल कुमार या ठिकाणी कुटुंब समेत यांचा सत्कार होत आहे. सन्माननीय अनिल कुमार नानासाहेब सातपुते सर आणि यानंतरचा उत्कृष्ट त्यांनी करून घेतलेला आहे असे चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते निश्चितच ही प्रेरणा आहे, प्रोत्साहन आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची जाणीव फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. अहमदनगर येथील अमोलक क्षीरसागर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मान्यवरांच्या शोभास्ते. त्यानंतर सन्माननीय सौ लता जगन्नाथ त्यानंतर आणि नवनवीन उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटत असतात अशा महानीय मॅडमांचा या ठिकाणी सत्कार. त्यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर जयंत दशरथ गुराटे सर मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. अतिशय उत्तम शिक्षक सन्माननीय जयंत गुराटे सर यांचा कर्तृत्वशील आणि उपक्रमशील असे शिक्षक सन्माननीय पाटील सर यांचा सत्कार होत आहे. ओके थँक्यू. विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे खरोखर ज्यांचं नाव घेणं आपल्याला खरं आहे ते म्हणजे आपले श्री शिक्षक
करून सन्मानित केले आहे. आज जो सोहळा आहे आपण बघितलेला आहे तो युवा रत्न आणि त्याचबरोबर शिक्षक गौरव हे दोन्ही संलग्न पुरस्कार आहेत. आज मगासपासून आपण सातत्याने ऐकत आहोत की आपल्या या संपूर्ण देशाचा पाया रचण्याचं काम हे सातत्याने शिक्षक वर्गाकडे आहे. हा शिक्षक वर्ग हा आपल्या देशाचा असा आधारस्तंभ आहे जो आपला देश मजबूत करण्यासाठी येणारी भावी पिढी पुढची पिढी ही मजबूत करण्यासाठी सतत उभा असतो. शिक्षक म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे असा व्यक्ती जो कडक शिस्तीचा व्यक्ती आहे आणि आपल्या मुलांना घडवणार आहे. तुम्ही आज प्रत्येकाने डोळे मिटलात तर तुमच्या एवढं नक्की लक्षात येईल तर आपलं कितीही वय झालं तर आपल्याला दोन नावच आठवतात. सगळ्यात पहिली ती म्हणजे आपले आई वडील आणि त्यानंतर नक्कीच आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये असलेल्या आपल्या शिक्षकांमधले शिक्षक आपल्याला प्रायोरिटीने आठवतात. आपण कधीही विसरू शकत नाही की आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचा हा मोठा हक्काचा वाटा आहे. आणि खरोखर ज्या वेळेला विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार आपण करत असतो तर आज जो शिक्षक गौरव पुरस्कार घेतलेला आहे जाणीव फाउंडेशनने सातत्याने अनेक पुरस्कार इथे केलेले आहेत, अनेक कार्यक्रम आयोजले आहेत. मग त्यामध्ये आपण मेडिकल हेल्थ चेकअप असू दे किंवा त्याचबरोबर वृक्षारोपण असू दे किंवा आज जो कार्यक्रम घेण्यात आला आहे तो असू दे. आज या कार्यक्रमामार्फत प्रत्येक शिक्षकाला जी कौतुकाची थाप भेटली आहे ती भेटणं सगळ्या प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आयुष्यात मी सगळे कष्ट काढे सगळे कष्ट करेल भावी पिढी घडवे, पण एक कौतुकाची थाप प्रत्येकाला गरजेची असते आणि ती कौतुकाची थाप जाणीव फाउंडेशनने आज आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आज बघायला गेलं तर इथे उपस्थित अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रत्येकाची नावं आपण घेऊ शकणार नाही, पण अध्यक्ष म्हणून जे उल्हास पाटील आहेत ज्यांची माझी सध्या आता नुकतीच ओळख झालेली आहे त्यांचा सुद्धा अभंग पाठमाला म्हणून मी बघितला. अभंग पाठमालेतून सुद्धा त्यांनी सुद्धा समाजापुढे आपली संस्कार आणि संस्कृती ही भावी पिढीसाठी आणून ठेवलेली आहे. आणि खरोखर त्यांचे सुद्धा मी भरभरून आभार मानते की त्यांनी इतकं सुंदर कार्य चालू ठेवलेलं आहे. त्यांच्या या कार्याला माझ्यातर्फे सलाम. मी स्वतः ॲडव्होकेट ज्योती जयंत मुलाखरे हे नाव इतक्या मानासन्मानाने घेते तर मी स्वतः एक वकील म्हणून समाजामध्ये जितकं काही कार्य करत असते समाज कल्याणाचं असू दे, समाज सुधारण्याचं असू दे, आज महिलांना मदत करण्यापासूनचं असू दे, पण माझ्या बाहेर असताना माझ्या आई वडिलांबरोबर मी खूप नशिबान आहे की माझे मिस्टर ते म्हणजे जयंत दशरथ दुर्फे ज्यांचा आता नुकताच आपण सगळ्यांनी सत्कार बघितलेला आहे ते सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती आहेत माझ्या जडणघडणीमध्ये. गुरु म्हटलं तर प्रत्येक पायरीवर आपल्याला गुरु भेटतो आणि माझ्या लग्नाच्या वेळेला मी नुकतीच ग्रॅज्युएट झालेली असताना तू पुढे हो मी आहे. लग्न झालं म्हणजे आयुष्य संपत नाही, आपल्याला बरंच काही करायचं आहे, स्वतःसाठी नाही तर समाजासाठी सुद्धा आपल्याला जगायचं आहे अशी जाणीव करून मला माझ्या पायावर उभं करून आज ॲडव्होकेट म्हणून आपल्या समाजामध्ये उभं करण्याचं काम शिक्षक म्हणून माझे मिस्टर जयंत दशरथ दुर्फे यांनी केलेलं आहे. त्यासाठी मी त्यांची सुद्धा भरभरून ऋणी आहे. आणि ते उपस्थित प्रत्येक मान्यवर प्रत्येक पुरस्कर्ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पुरस्कर्त्याच्या प्रत्येक नातेवाईकांच्या डोळ्यामध्ये एक चमक आहे. कारण प्रत्येकाला एक आनंद आहे की आमच्या घरातल्या सातत्याने समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा आज सत्कार आहे. आज मला इथे सांगायचं महिला वर्ग सुद्धा इथे चांगल्या प्रमाणामध्ये उभा आहे, इथे उपस्थित आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला सगळ्या एकदा सांगायचं महिला वर्गासाठी भरपूर टाळ्या वाजू दे. कारण तुम्ही प्रत्येक पुरुष वर्ग नेहमी उभा असतो पण तुमच्या मागे घरामध्ये आज जी इथे महिला उपस्थित आहे ती महिला घरातलं सगळं सकाळपासून आता दुपारच्या संध्याकाळच्या पर्यंत प्रत्येकाची घरातली सोय करून इथे उपस्थित राहिलेली आहे. सोय केल्यानंतर स्वतः छान नटून इथे आज आपला पुरस्कार घेण्यासाठी आहे किंवा आपल्या पतीदेव असू दे किंवा नातेवाईकांचा पुरस्कार घेण्यासाठी उभी आहे. त्यामुळे तिचा हा इथे असलेला वेळ मला जास्त अमूल्य वाटत आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा महिलांसाठी असू दे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की जाणीव फाउंडेशनच्या मार्फत होणारे हे कार्यक्रम सातत्याने आम्हाला सुद्धा प्रत्येक खेडोपाडी असणारे प्रत्येक शिक्षक असू दे प्रत्येक रत्न जो घडलेला आहे तो बघण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आणि ही संधी आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल मी तुम्हाला जाणीव फाउंडेशनतर्फे सगळ्यांचे भरभरून आभार मानते. आणि प्रथम मान्यवरांचा मी यासाठी क्षमा मागते की मी सगळ्यांची नावं घेऊ शकलेली नाहीये, पण वेळेअभावी मी नावं घेतलेली नाहीये. सगळ्यांचे भरभरून आभार मानते. जाणीव फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी उपस्थित कर्मचारी त्याचबरोबर संपूर्ण इथे शिक्षकेतर जो समाज उपस्थित आहे पुरस्कारी या सगळ्यांना माझ्यातर्फे भरभरून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
जाणीव फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. सखाराम ढगाबाबा नागर यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. कृपया त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या लोककलेच्या माध्यमातून तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारे, महाराष्ट्रावर नाव रोखी करणारे मास्टर रघुवीर खेडकर यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत आहे. मास्टर रघुवीर खेडकर लोक कलावंत पुरस्कार 2024. लोक कलावंत पुरस्कार 2024 जे आदिवासी कवी आहेत, आपल्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार होत आहे. मान्यवरांच्या शोभाचे या ठिकाणी त्यांचा बुके देऊन सत्कार होत आहे आणि सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या सर्व कुटुंबीय खूप खूप धन्यवाद. असेच कला आपण आणखी पुढे नेऊ. शुभेच्छा. सह्याद्री शिक्षण संस्थेतील अमृतेश्वर विद्यालयात अतिशय उत्कृष्ट कार्य आहे. अतिशय उत्कृष्ट असं संपर्क होता काळाच्या लोकांमध्ये आज आगामी सत्कार करायचा आहे. धन्यवाद. असे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं कार्य आहे. त्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर मच्छिंद्र अंबादास हापसेसर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कार्य करणारे हापसेसर प्राचार्य हापसेसर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन. पुढे चालण्यासाठी शुभेच्छा. केंद्र समिती आलेले सर्व शिक्षक वृंद तसेच त्यांचंही मनापूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. येणार आहे या वर्षीचा युवा रत्न पुरस्कार यांना देण्यात येत आहे. ते हर्षद प्रभाकर देशमुख सर यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. सिन्नर तालुक्यातील युवा नेतृत्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे गौरव सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचा अभिनंदन करायचा आहे. पुणे जिल्ह्यातील कर्तृत्ववान असे शिक्षक संपर्क या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार होत आहे. त्यानंतर भीमराज रघुनाथ क्षीरसागर अतिशय उत्कृष्ट शैक्षणिक कार्य त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर विलास यवन सोनवणे सर यांच्या त्यांचा सत्कार होणार आहे. ओके, थँक्यू. हा सत्कार या ठिकाणी सोनवणे सर स्वीकारत आहे. योगा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. त्यानंतर मांडवे येथील ज्येष्ठ उत्कृष्ट असं शैक्षणिक कार्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम राबवण्यामध्ये ते प्रयत्नशील असतात असे जाधव सर यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन. जे उभे आहेत कृपया त्यांनी हॉलमध्ये येऊन बसायचे आहे. हा शिक्षकांचा सन्मान आहे, आपल्या गुरुवर्यांचा सन्मान आहे.
पुन्हा मुंबईकर यांचा या ठिकाणी सत्कार झाला आहे. त्या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत करणार. महाराष्ट्राबाहेरही पोहोचवले आणि परदेशापर्यंत ऑस्ट्रेलिया अमेरिकेपर्यंत ज्यांचे विचार पोहोचवलेले आहेत असे माता परिवाराचे अध्यक्ष आदरणीय उल्हास दादा पाटील. खऱ्या अर्थानं त्यांचे विचार गेल्या 3-3.5 वर्षांपासून आम्ही त्यांच्या विचाराचं अनुकरण करतोय आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल थोडक्यात व्यक्त करायचे. तत्पूर्वी मी उद्या असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आयोजन घ्या. यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले त्यांना पुरस्कार मिळाला आहे ते सर्व शिक्षक शिक्षिका त्यांचे सर्व सर्वप्रथम मी त्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. याच्यासाठी की आपल्या समाजामध्ये शिक्षक हा तसा फार एक सुशिक्षित वर्ग आहे. म्हणजे एरवी काय ते गुरुपौर्णिमा वगैरे असली तर मग आपण खूप त्याचं कौतुक करतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू वगैरे सगळं म्हणून. पण व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसतं की शिक्षक आला त्यामुळे काही खास काम दिसत नाही. पण शिक्षक हा किती महत्वाचा असतो तर मुलांच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक जर कोणी असेल तर तो शिक्षक असतो. आज माझं वय 68 आहे, पण मला आमच्या शाळेत बालवाडीच्या पहिलीला जे शिक्षिका होते ते आठवतात अजून सुद्धा. कारण का तर तो पहिला आई बापानंतर जर आपल्यावर जर पहिला परिणाम कोणाचा होत असेल तर तो आपला शिक्षक असावा. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज शिक्षक, आई आणि संत यांची एकरूपता एका अभंगामध्ये बोलतात. जरा बोलू नका प्लीज. तर ही जी एकरूपता आहे ते सांगतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करूनी दावी त्याला. म्हणजे जसं शिक्षक मोठा आहे त्याला लिहिता वाचता येतं सगळं येतं, पण आपलं जो शिष्य आहे तो लहान आहे आणि म्हणून तो त्याच्या पातळीवर जातो, हातात पाटी घेतो, पेन्सिल घेतो, त्याला गिरवायला शिकवतो. तसे संत समाजामध्ये वागत असतात, म्हणजे समाजाच्या पातळीवर जाऊन समाजाला शिकवत असतात, समाजाला शहाणं करत असतात. आज हे सगळं सांगण्याची गरज याच्यासाठी निर्माण झालेली आहे की समाजाची एकूणच एकीकडे आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये गल्लीबोळात मंदिरं बांधले जात आहेत, समाजामध्ये गल्लीबोळात कीर्तन आणि प्रवचन होत आहे आणि हे सगळं होत असताना समाजाची नैतिकता मात्र आपल्याला ढासळताना दिसते. हे का होतं? आम्ही जेव्हा याचा विचार करायला लागलो त्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही देवले चाललेलं आहे याच्यामध्ये मुळामध्ये भक्ती कुठंच नाही. तर जे काही आहे ते म्हणजे एक प्रदर्शन आहे भक्तीचं, खरी भक्ती नाही. कारण देव कोणालाच कळलेला नाही. आणि म्हणून मग आपले संत समजून घेण्याची आपल्याला गरज निर्माण झाली की ज्यांचा आपण उदोउदो करतो, ज्यांच्या पालख्या वाहतो, ज्यांचा जय जयकार करतो, या संतांनी नेमकं काय सांगितलं आपल्याला, कशासाठी यांनी संघर्ष केला. ज्यावेळेस मी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या मनामध्ये 2 प्रश्न आले. पहिला प्रश्न असा की आपल्या या संतांनी आपल्याला जर कधी भक्ती शिकवली असेल, देवाची भक्ती शिकवली असेल, तर या संतांचा त्यांच्या आयुष्यामध्ये जो अननुच्छळ झाला तो का झाला. आणि दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांनी जर भक्तीपर अभंग लिहिले असतील तर मग तुकाराम महाराजांची गाथा वारंवार का बोलवण्यात आली. आणि या 2 प्रश्नांचं उत्तर शोधत गेलं का असं लक्षात येतं की संतांनी आपल्याला नुसती भक्ती शिकवली नाही, संतांनी आपल्याला नुसते पाय फुटायला शिकवले नाही, तर संतांनी आपल्याला जगण्याचा मार्ग दिला, संतांनी इथं आपल्याला मुक्तीचा मार्ग दिला. आणि या मार्गाने गेलो तर समाजाचं भलं होईल, या मार्गाने गेलो तरच आपला समाज खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध समाज होईल, मानव समाज सुखी आणि समृद्ध होईल. आणि म्हणून हा विचार द्यायचा प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करतो आहोत. आता एक छोटी पुस्तिका जशी इथं आम्ही काढली की शाळेमध्ये मुलांना हे छोटी पुस्तिका आम्ही देतो
ते 10 किंवा 15 रुपयाचा नवीन त्याची किंमत आहे आणि या मुलांनी हे अभंग पाठ करावे, त्यांचा अर्थ समजून घ्यावा, संतांची शिकवण समजून घ्यावी. आपल्या आई बापाबद्दल जर आपल्याला खरोखर आदर असेल तर त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकतो. संतांबद्दल जर खरोखर आदर असेल तर संतांनी नेमकं काय सांगितलं हे समजून घेतलं पाहिजे. आज इथं इतक्या मोठ्या संख्येने स्त्रिया आल्या, आज ज्योतिताईंसारख्या ॲडव्होकेट आहे, आमच्या रत्नमाला ताईंसारख्या शिक्षिका आहे आणि हा जो सगळा समाज आहे बहुसंख्य समाज, हा जो बहुजन समाज आहे, तर हा बहुजन समाज इथं उपस्थित आहे. याला कारण असं आहे की या देशामध्ये जी एक व्यवस्था होती, मनुसूचित आधारित व्यवस्था होती, जी व्यवस्था असं सांगत होती की ज्ञानाचा अधिकार फक्त मुठभर पुरुषांना आहे, सगळे स्त्रिया शूद्र आहेत आणि बाकीचे सगळे पुरुष शूद्र आहेत. या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आमच्या सरकारने बंड केलं आणि त्यांनी सांगितलं सकलासी येथे आहे अधिकार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाळे नारी नर सर्वांना अधिकार आहे. आणि ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी आमच्या संतांनी संघर्ष केला आणि हा संघर्ष पूर्ण झालेला नाही. आजही संतांच्या विचाराच्या विरोधी विचार समाजामध्ये प्रबळ होताना दिसतोय. नाव संतांचं घेत आहेत पण कृत्य सैतानाचं करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे संत आपण समजून घेतले पाहिजे. तुम्हाला आम्हाला माणसासारखा जगण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेने दिला, ज्या विचाराने दिला, ज्या मूल्यांनी दिला, त्या व्यवस्थेच्या, त्या विचारांच्या, त्या मूल्यांच्या पाठीशी आपण उभं राहणार की ज्यांनी आम्हाला हजारो वर्ष सगळे अधिकार नाकारले आणि पशुसारखं जीवन जगायला भाग पाडलं, त्या व्यवस्थेचा आपण पुरस्कार करायचा, त्या व्यवस्थेच्या मागे उभं राहायचं. हे जर तुम्हाला आम्हाला समजलं नाही तर आपलेच आयुष्य गेलं आहे, पण आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्यामध्ये आपण अंधार फेरू आणि त्यांचं जीवन दुःखी करू. हे जर करायचं नसेल, खरोखर आपल्या लेकरा बाळांचा आपल्याला काळजी असेल तर आपण संत विचार समजून, संतांचा जो मानवतेचा संतेचा विचार आहे हा विचार या समाजामध्ये कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे काम शिक्षक अतिशय उत्कृष्टपणे करू शकतात, कारण शिक्षक हा एवढा प्रबळ कोणाचा नसतो. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तुम्ही जर कधी हे जाणून घेतलं, मी याच्यावरती काही पुस्तकं लिहिले तर खरं या पुस्तकांनी मला फार म्हणजे सुरुवातीला मी कोरोना काळामध्ये हातता येत नव्हतं, बाहेर पडलं का पोलीस ठाणे म्हणायचे आणि अशा काळामध्ये मग मी एक अभंग लिहून निरूपण लिहून पाठवायला सुरुवात केली व्हॉट्सअपवर. पुढं ते इतकं पसरत गेलं आणि कानाकोपऱ्यात गेलं की कानाकोपऱ्यातून लोक फोन करायला लागले, सांगायला लागले हे फार महत्वाचं आहे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे. व्हॉट्सअपवर ते फार दिवस राहत नाही, तुम्ही पुस्तकं काढा म्हणून आपण त्याचं पुस्तक काढलं. त्याचं पहिल्या 100 अभंगाचं पुस्तक चिंतायचे ब्रह्मज्ञान, तुकाराम महाराजांच्या पायकाच्या अभंगाचं पुस्तक आपण प्रकाशित केलंय. मुलांसाठी अभंग पाठमाला तयार केले. खरोखर आपण हा विचार केला नाही की तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग कशाला दिले. पाईक म्हणजे सैनिक, तुम्ही सैनिकी पेशा स्वीकारा, तुम्ही सैनिक व्हा आणि कसे सैनिक असताना कसं लढा ते तुकाराम महाराज सांगताय. आपुले राखावे आणि काचे ठकावे. आता ही काय संतांची भाषा आहे का प्रचलित याच्यामध्ये, पण आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढावं लागेल अशी प्रेरणा तुकाराम महाराज या अभंगातून देत आहेत. आणि असे प्रेरणादायी अभंग, असे प्रेरणादायी विचार या समाजातले जे धर्मनाथ ज्यांना तुकाराम महाराज म्हणतात यांनी समाजापासून लपवून ठेवले. आजही आमचा कुठलाही कीर्तनकार प्रवचनकार कीर्तनातून प्रवचनातून समाजाच्या हिताचे अभंग घेत नाही. ते फक्त भक्तिपद अभंग घेतात, लोकांना त्याच्यामध्ये बोलवतात, मानधन घेतात, पाकिट घेतात, घरी जातात. पण त्यामुळे समाज जो आहे तो चुकीच्या दिशेने जातोय आणि समाजाला योग्य दिशेने न्यायचं असेल तर याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न इथं चालू आहे. खूप वेळ झालेला आहे म्हणून मी आपल्याला जास्त वेळ बोलत नाही, पण मला जे काही सांगायचं की माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून ते म्हणजे माझे खाजगी व्यक्तिगत पुस्तकं नाही. आम्ही जो गाथा परिवार स्थापन केला तर या पुस्तकातून जे काही उत्पन्न मिळतं ते गाथा परिवाराला जाते. मी शिक्षक होतो, मला पेन्शन आहे, बायकोला पेन्शन आहे. मी एक ठरवलं आहे की याच्यातून आपल्याला तुकाराम महाराजांच्या नावावर एक पैसा कमवायचा नाही. मला कीर्तनाला बोलवलं, प्रवचनाला बोलवलं, व्याख्यानाला बोलवलं तरी ते पैसे मी गाथा परिवाराला देतो आणि हा विचार आम्ही न्यायचा प्रयत्न करतो आहोत. आणि हा विचार आपणही आत्मसात करावा आणि समाजापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत न्यावा. आणि तसं जर आपण कराल तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि खऱ्या अर्थाने भारत बलशाली होईल, खऱ्या अर्थाने आपण महासत्ता बनवू. आणि एकेकाळी होतो महासत्ता आपण. तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये ज्यावेळी सर्वांना सगळे अधिकार मिळाले तेव्हा भारत जगात ज्ञानाची सत्ता होता आणि जगभरातून हजारो विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी
आमच्या देशात येत होते, तक्षशिला नालंदा सारख्या विद्यापीठ होते. आज अशी परिस्थिती आहे की जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठात भारताचे सुद्धा विद्यापीठ नाही. म्हणजे आज किती अधोगती झाली आपली. म्हणून सर्वांना समानाधिकार मिळणं, सगळ्यांना विकासाची संधी मिळणं, सर्वांना त्यांच्या कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळणं, असा समाज, समतेवर आधारलेला समाज निर्माण करायचा आहे. आणि ते करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेत केलं त्या घटनेने केलंय. आज त्या घटनेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. तुम्ही त्या घटनेचं रक्षण करा तर ती घटना तुमचं रक्षण करेल. आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आपण प्रतिबद्ध झालं पाहिजे. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा संत विचार समजून घ्यावा आणि हा पुढच्या पिढ्यांपर्यंत द्यावा. आणि आज मला इथं गाणी फाउंडेशनने जे बोलवलं खरंच ते त्यांच्याबद्दल बोलायचंय. याचा कसं एकच सूचना करतो, इतक्या लोकांचे सत्कार आपण केले, यांचं नेमकं कार्य काय हे कोणाला कळालं नाही. तर या लोकांकडून आपण थोडंसं काहीतरी 5 माहिती घ्यावी आणि याची एक स्मरणिका म्हणायची एखादी पुस्तिका जर दरवर्षी केली तर समाजामध्ये असं काम करणारे जे लोक आहेत हेच इतरांना प्रेरणा देत होती. असं असतंय की आपण जे खेड्यापाड्यात ग्रामीण भागात काम करतो, प्रसिद्धी मिळत नाही कारण आपण काही फार पुढारी नसतो. पण तुम्ही जे काही करतात याच्यातून उद्याचा भारत घडतो आहे. म्हणून तुमचं कार्य कर्तृत्व कुठंतरी शब्द व्हावं याच्यासाठी ग्रामीण फाउंडेशनने प्रयत्न करावा अशी फक्त विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय जगद्गुरू. कृषीभूषण पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे. हा पुरस्कार ज्यांना जाहीर झालेला आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय श्री राजेंद्र सुखदेव महाजन
ओके समोर हो इकडे खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. शाळा जसा लावीती लळा माऊली आपुल्या बाळा. शाळा आणि शाळेतले शिक्षक म्हणजे बालकांवर अनमोल संस्कार करणारी दुसरी माऊलीच. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. शाळा एक ज्ञान मंदिर, बालकांचं उज्ज्वल भविष्य घडवणारी, बालकाला देशाचा भक्कम आधारस्तंभ निर्माण करणारी. ज्ञान घेण्या हर दिन बालक शाळेत येती. ज्ञानाची शिदोरी घेऊन भरारीत घेती. आपण त्यांच्या पंखाला बळ द्यायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. गुरु देई ज्ञान दूर होई अज्ञान. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. गुरु शिष्याचं नातं या ज्ञान मंदिर घडतं. देशाचं भविष्य आमच्या हातून अंकुरतं. आपलं आपण कर्तव्य पार पाडायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा हे ईश्वरा, हे ईश्वरा, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. हे ईश्वरा,